रिस्पॉन्सिबल आहेत. तुझा जर हा आरोप असेल की मी शिक्षणाचा बाजार मांडलाय, हो मी मान्य करतो, मी मांडलाय बाजार. कारण कळायला लागल्यापासून शिक्षण म्हणजे एक बिझनेस आहे हेच शिकवलं गेलंय मला, आणि म्हणून मी असा आहे. पण ते तुला नाही कळलं. सावी, अगं तुझ्यासारखे विचार असायला शिक्षण महर्षी भाऊराव नाईकांच्या घरात नाही जन्मलो ना. मला माझ्या जन्मानं ती संधी दिली. माझं आयुष्य मला एक नवीन संधी देत आहे तुला माझ्या आयुष्यात पाठवून. म्हणजे आय मीन टू से की तुझ्यामुळं जगाकडं शिक्षणाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललाय. तू सोबत असताना भाऊंच्या कामातला खरेपणा, त्यांचा ग्रेटनेस मला कळाला. वाटलं आता आपणही बिझनेस न करता थोडं पुण्य कमवावं, लोकांची सेवा करावी, स्वतःला बदलावं. मी काही केलं तरी ते तुला एक नाटकच वाटतं. मी एक वेगळा माणूस होण्याचा प्रयत्न करतोय, पण कदाचित तुला ते मान्यच नाही. तसं नाही. नाही, तू कन्फर्म आहेस की हा धैर्य मुजुमदार कधीच बदलणार नाही. शिक्षणाचा बाजार मांडणं तो कधीच सोडणार नाही. तर नीट ऐक. उद्यापासून मी आजवर जितका शिक्षणाचा बाजार मांडलाय त्यापेक्षा दुप्पट तिप्पट बाजार मांडणार. आणि याला कारण तू प्रत्येक वेळी माझ्यावर शंका घेतलीस हेच आहे. त्यामुळे मी आता या क्षणाला स्वतःला बदलवण्याचा विचार सोडतोय. आता मी तेच करणार जे मला जमतं. बिझनेस, तुझ्या शब्दात बाजार. आणि इथून पुढे त्या बाजाराला कोणताही मुलगा बळी पडला, घर सोडून गेला, आत्महत्या करून मेला, तर त्याला जबाबदार हा धैर्य मुजुमदार नाही, त्याला बदलण्याची संधी न देणारी तू सावी नाईक. याला सर्वस्वी जबाबदार तू असणार.